नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातल्या पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा श्री बालाजी विद्यापीठ 15/2-7 मुंबई बेंगलोर बायपास हायवे तातवडे पुणे येथे 10/8/2024 रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणार आहे। पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महा-आय-टी निर्गमित करणार आहे। सदरचे प्रवेशपत्र पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIIT.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून घ्यावे। लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवाराकरिता सूचना खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जी पोलीस शिपाई भरतीची जी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे त्याच्या संदर्भातल्या उमेदवारांना आलेल्या सूचना ज्या आहेत त्याच्या प्रकारच्या आहेत। मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले प्रवेशपत्र व लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र असे दोन्ही प्रवेशपत्र उमेदवाराकडे असतील तरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे, अन्यथा लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही। तसेच स्वतःचे पासपोर्ट साईजचे आकाराचे फोटो त्यांना सोबत ठेवायचे आहेत। लेखी परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असणार आहे आणि 100 गुणांसाठी ही लेखी परीक्षा आयोजित करण्यात येईल। ती परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल। परीक्षा केंद्रावर तुम्हाला किमान 2 तास आधी हजर राहायचं आहे। परीक्षा 10 वाजता सुरू होणार आहे तर तुम्हाला सकाळी 8 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहायचं आहे। परीक्षेला जाण्यास विलंब झाला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी देण्यात येणार नाही। उमेदवारांना OMR सीटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचं आहे। तसेच काळ्या शाईचे बॉलपेन उमेदवारांना तिथूनच पुरवण्यात येतील याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस शिपाईसाठी मैदानी चाचणी दिलेली आहे आणि लेखीसाठी पात्र झालेले आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। 10 ऑगस्ट 2024 रोजी तुमची लेखी परीक्षा असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। धन्यवाद।